साहेब, माझ्यासकट सगळ्यांना हे इन्कम टॅक्स म्हटलं की पहिल्यांदा छाती दडकी पडते, हे कबूल करतो. त्याचं कारण जसं स्कूटरवाला किंवा मोटरवाला म्हटलं की पांढऱ्या ड्रेसमधला पोलीस बघितला की जसं होतं तसं ITR भरणाऱ्यांना तर वाटतंच, पण एकंदरीत इन्कम टॅक्स या खात्याबद्दलचे एक हे आहे. तेव्हा पण प्रत्यक्षात तुमच्या ज्या गावाची वर्णनं तुमच्या कादंबरीत आहेत ती पार्श्वभूमी सगळं बघितलं तर थोडंसं आपलं मूळ गाव किंवा पुस्तकात जो आलेला तपशील आहे तो जर आम्ही लक्षात घेतला तर ही थोडीशी पार्श्वभूमी आपली ग्रामीण असली पाहिजे असं लक्षात आलं आहे. तेव्हा आपलं बालपण, शिक्षण याविषयी थोडंसं बोललात तर बरं. धन्यवाद. एकतर सुरुवातीला मी आपटे वाचन मंदिराच्या सगळ्या संचालकांचे किंवा आपटे वाचन मंदिराच्या जे कोणी ऑफिस बेअरर्स असतील त्यांचे मी आभार मानतो की मला इथं या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. इथं आल्यानंतर मला जसे यांनी सांगितलं की हे मोकळेपणाने बघितलं आणि बोलले वगैरे, मला सुद्धा मोठ्या शहरांमध्ये जे आढळत नाही अशा प्रकारचा एक घरगुती प्रेमळ अशा प्रकारची संवाद साधणारी माणसं भेटली आणि 150 वर्षांची परंपरा असणारं हे सार्वजनिक वाचनालय मला बघायला मिळालं. मी यासाठी हे खास नमूद करू इच्छितो की मी स्वतः सोलापूरला हिराचंद नेमचंद वाचनालय म्हणून आहे, तर त्याची स्थापना सुद्धा 1853 साली झाली होती. तर माझी जी काही जडणघडण आहे आणि माझा जो काही सगळा प्रवास आहे ज्याच्यामुळं मी नंतर सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा पास होऊ शकलो, त्यामध्ये हिराचंद नेमचंद वाचनालयाचा फार महत्त्वाचा वाटा आहे. आणि आपण 1-2 पिढ्या मागे गेलो तर आपल्याला हे लक्षात येईल की अशी ठिकठिकाणची ही जी काही सार्वजनिक वाचनालय होती त्यांनी तिथल्या लोकांच्या घडणीमध्ये खूप मोठा असा हातभार लावलेला आहे. तर अशा एका संस्थेशी माझा आज संबंध आला आणि इथं आपण सगळ्यांच्या समोर मी उपस्थित राहू शकलो, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि खास करून या जुन्या ऐतिहासिक वास्तूच्या मागं पार्श्वभूमीवरती इतक्या छान प्रांगणामध्ये हे सगळं होतं याचा पण मला खूप आनंद होतोय. आता जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर माझे वडील हे सुद्धा सरकारी नोकरीमध्ये होते. ते एक कनिष्ठ कर्मचारी म्हणून आरोग्य खात्यामध्ये काम करत होते. म्हणजे आमचं जे काही गायकवाड सगळा जो काही गोतावळा होता, पूर्वी संयुक्त कुटुंब असायचं, तर त्यातले माझे वडील हे शिक्षण घेणारे पहिले, म्हणजे 10वी झालेले, 12वी झालेले, नंतर सरकारी नोकरीत गेलेले वगैरे. तर त्यांची फिरतीची नोकरी असायची, त्यामुळं त्यांच्याबरोबर म्हणजे माझा जन्म झाला तेव्हा वडील कोल्हापुरात होते. म्हणजे माझी सुरुवातीची 7 वर्ष कोल्हापुरातच गेलेली आहे, म्हणजे कोल्हापुरातल्या छोट्या शाळेमध्ये, राजारामपुरीमध्ये, आणि मग नंतर सोलापुरात. आणि कायम आम्ही सुट्टीला गावी असायचो. सोलापूरच्या जवळच कोंडी म्हणून गाव आहे, तर तिथं आमचे काका मंडळी, त्यांची सगळ्यांची शेती आणि संयुक्त कुटुंब, असं साधारण ती सगळी पार्श्वभूमी होती. आणि मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे वडील नोकरी करणारे, आईसुद्धा ती अगदी तरुण असताना राष्ट्रसेवा दलामध्ये होती. विनोबांच्या भूदान यात्रेमध्ये ती 1 वर्षभर सहभागी होती. त्यामुळे तिचे, आणि नंतर तिनं नर्स म्हणून काही काळ कोकणामध्ये 5-6 वर्ष काम केलेलं होतं. तर दोघंही असे सर्व्हिस सेक्टरमध्ये असल्यामुळं त्यांचा आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित शिक्षण घ्यावं याच्याकडं त्यांचा खास असा लक्ष होतं. आणि आम्हाला सुद्धा ठिकठिकाणी अशा चांगल्या प्रकारचं वातावरण मिळत गेलं. जसं मी मगाशी म्हणालो, सोलापूरला वाचनालयाची सोय होती. तर असं एक साधारणपणे सांगता येईल. नंतर मग म्हणजे शाळा माझी सिद्धेश्वर हायस्कूल म्हणून सोलापूरची शाळा होती. आणि नंतर मग मी 12वी सोलापूरला केल्यानंतर मी इंजिनिअरिंगला पुण्यामध्ये COEP मधून मी ग्रॅज्युएशन केलं होतं. आता COEP मध्ये स्थापत्य इंजिनियर, आर्किटेक्ट, आणि तेही 94ला, म्हणजे ग्लोबलायझेशन नंतर, म्हणजे सगळ्या अर्बनायझेशनची वेगवान प्रक्रिया चालू झालेली होती. त्यामुळे तुम्हाला मोठा स्कोप होता. इवन तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये गेला असता तरी खूप म्हणजे तुम्ही प्रगती करू शकला असता. असं असताना या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडं
येण्याचं काय असं घडलं की कशी प्रेरणा मिळाली की इकडे यावं? खरं म्हणजे भारतीय इंजिनिअरिंग सर्व्हिससुद्धा तुम्हाला चांगली स्कोप देणारी असते, चांगल्या धरण बांधणीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये करू शकला असता. असं असताना ह्या खरं म्हणजे ह्या डोक्याला त्रास देणाऱ्या तसं हे आहे, कसं काय इकडे वेगळं? त्याबद्दल सांगायचं झालं तर आपल्या इथं खऱ्या अर्थानं जी काही करिअरच्या दृष्टीनं मार्गदर्शन म्हणा किंवा शैक्षणिक प्रवासाबद्दलचं मार्गदर्शन त्या काळामध्ये सुद्धा तितक्या प्रमाणात उपलब्ध नव्हतं किंवा करिअरचे चॉईसेस सुद्धा मर्यादित असायचे. आत्तासुद्धा परिस्थिती अशी काही फार बदलली अशातला भाग नाही आहे. म्हणजे तेव्हा 12वी झाल्यानंतर एक जर तुम्ही डॉक्टर व्हा किंवा इंजिनियर व्हा असे दोनच पर्याय असायचे. आत्ता सुदैवानं वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध सगळ्यांच्या समोर आहेत. त्यामुळे माझी आई नर्स होती, वडीलसुद्धा आरोग्य खात्यामध्ये होते, तर त्यांची मूळ इच्छा मी डॉक्टर व्हावं अशी होती. त्यामुळं मग मी 12वीला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असं घेऊन केलं होतं. मग तेव्हा माझं एक अर्ध्या 1% तिकडचं ॲडमिशन हुकलं आणि खरं तर त्याच्यामुळं मला एक खूप मोठा फायदा झाला की माझी थोरली बहीण जी आहे ती माझ्यापेक्षा 1.5 वर्षांनी मोठी आहे. तर तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे ते म्हणाले याला सुद्धा साधारण तिच्यासारखं येतंय पाढे ते वगैरे, त्यामुळे तिच्याबरोबरच मला शाळेमध्ये घातलेलं होतं. तर 12वीला माझं थोडक्यात मेडिकलचं ॲडमिशन हुकल्यानंतर बऱ्याच जणांनी असं सांगितलं की अदरवाईज सुद्धा हा वयोमर्यादेत बसत नाही, कारण मी तेव्हा 16व्या वर्षीच झालेलो होतो. तर 17 वर्ष पूर्ण लागतात, तर 1 वर्ष आहे शिल्लक, तर याला 1 वर्ष थांबू दे आणि काही ठिकाणी एंट्रन्स एक्झामिनेशनची सोय असते, तर ते अशा कॉलेजेसमध्ये स्पर्धा परीक्षा तिथली देऊ दे म्हणून. तर ते जे वर्ष मला मी एक 16 वर्षाचा असताना मिळालं ते माझ्या मी जेव्हा मागं वळून बघतो तेव्हा माझ्या आयुष्यात ते एक महत्त्वाचा असा एक माइलस्टोन असं मला असं दिसतं. कारण तोपर्यंत मला वाचनाची इतकी आवड नव्हती. पण सेवाग्राम मेडिकल कॉलेज म्हणून वर्ध्याला आहे, तर तिथली जी ॲडमिशन असते ती एंट्रन्स एक्झाम, त्यांची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम असते, ती 12वीच्या मेरिटवरती नसायची. तर तिथं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बरोबर चौथा विषय होता गांधीजी. हे 4 विषयांची ती परीक्षा असायची. तर त्या गांधीजी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून वडिलांनी मला हिराचंद नेमचंद वाचनालयाची चा वर्गणीदार केलं आणि मी ती लायब्ररी जॉईन केली. तर तो पूर्ण वर्ष मला एकतर रिकामं मिळालं त्यानंतर, आणि त्या वर्षभरामध्ये मी त्या लायब्ररीत प्रचंड वाचन केलं. म्हणजे गांधी विषयाचा अभ्यास तर झालाच, त्यामुळं सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं वळण विचारांना मिळालं. पण तो एकंदर पुढचे इव्हन सिव्हिल सर्व्हिसेसबद्दलची माहिती सुद्धा मला त्या काळातच मिळाली. पण त्या वर्षभरानंतर मग परत ते जे काही मेरिट होतं ते वरती गेलेलं असल्यामुळं मी डिप्लोमा करून इंजिनिअरिंगला, असं आता डॉक्टर नाही झालो तर इंजिनियर व्हा अशा याच्याने मी इकडं आलो. आणि जेव्हा मी म्हणजे इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा मला ते काही असं फार त्याच्यामध्ये जे तुम्हाला असं म्हणू शकतो आपण की खूप तुम्हाला आवड त्याच्याबद्दलची आहे असं तुमच्या लक्षात येतं, तर तसं मला असं काय माझा जीव त्या इंजिनिअरिंगमध्ये तितका फारसा रमत नव्हता. त्यामुळं इतर लोक जेव्हा BE झाल्यानंतर इंजिनिअरिंगमध्येच करिअर करण्याच्या दृष्टीनं तयारी करत होते की आता आपण ME करूयात किंवा MTech करूयात किंवा कुठंतरी कॅम्पस इंटरव्ह्यूज देऊयात. तर त्या काळामध्ये जसं जे घरून थोडंसं आईचा जास्त प्रभाव आमच्यावरती होता की ती राष्ट्रसेवा दलामध्ये होती, सामाजिक बांधिलकीच्या गोष्टी तिच्याकडून आम्हाला समजलेल्या होत्या. त्यामुळं आम्ही असं ठरवलं की आपण BE केल्यानंतर 1 वर्ष आपण समाजासाठी देऊयात. म्हणजे तो खरं तर मागच्या पिढीतला साधारण तो विचार होता की काहीतरी आपण केलं पाहिजे. त्या आमची काही मित्रमंडळीमधले आम्ही असे 5-6 जण होतो की आम्ही ठरवलं की आपण करिअर वगैरे 1 वर्षानंतर करू, 1 वर्ष आपण असं काहीतरी वेगळ्या प्रकारचं काम करू. तर आम्ही वेगवेगळ्या NGOजमध्ये तेव्हा जॉईन झालो. तर मी एका वॉटरशेड डेव्हलपमेंटमध्ये काम करणाऱ्या गंगोत्री नावाच्या NGOमध्ये मी जॉईन केलं. आणि तिथं काम करत असताना मला असं लक्षात आलं की हे NGOज आणि यांची जी ताकद आहे काम करण्याची, त्या मानाने शासनाचा जो स्केलवरती काम करू शकतं ते जास्त आहे. आपण सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा देऊन शासनामध्ये गेलं तर जास्त प्रभावीपणे काम करता येईल अशी जेव्हा मला तेव्हा हे झालं रिअलायझेशन, त्यानंतर मग मी UPSCची परीक्षा द्यायचं ठरवलं. एकंदर आईवडिलांचं जे सेवा क्षेत्र होतं ते तुम्हाला या UPSCच्या एक्झाममधून पुढं चालवता येईल असं खात्री झाली. त्याबद्दल तुम्ही NGOमध्ये काम करून
तुमचं मन तिकडं. पण डॉक्टर व्हायचं होतं, इंजिनिअरिंगकडे गेलात, पुन्हा इकडं आलात. हा सगळा प्रवास आज योग्य वाटतो की नाही एवढंच विचारतो आणि पुढे जातो बरं का. हां, म्हणजे चुकला नाहीत आता, हरकत नाही. ज्या सेवाग्राममध्ये अभय बंगनाही विचारलं की तुम्ही काय करणार आहात, तर त्यांनाही गांधीजीने सांगितलं होतं की तू लोकसेवा कर. त्याच वर्ध्यामध्ये यांनाही ती भावना व्हावी, हाही कुठंतरी हे असतो. सेवा ही अशी करतो म्हणून होत नाही, ती अशी आतून उगवावी लागते. मला वाटतं तुमचा हाच गुण तुम्हाला इकडे घेऊन आलेला आहे. तरी पण UPSC करणार वगैरे आम्हाला पण वाटत होतं. मी पण म्हणजे डिफेन्स सर्व्हिसमध्ये वगैरे जाणं, पण ते वाटणं आणि प्रत्यक्षात घडणं. परवाच मला वाटतं 22 एप्रिलला निकाल लागलेले आहेत. हां, आणि ह्याच्यात बघितलं तर परवाच्या ज्या 1000 जागा साधारणपणे वर्षाला निघतात आणि 13 लाख विद्यार्थी बसतात. तर हे कसं काय साध्य केलं? म्हणजे ताण प्रचंड असतो. म्हणजे अनेक पुस्तकातूनही आम्ही वाचलेलं आहे. थोडे दिवस आम्ही इथे MPSC UPSC केलं चालवत होतो, त्यामुळं ते आम्हाला विश्वास नांगरे पाटील इथे येऊन गेलेत, त्यानंतर दाते सदानंद दाते येऊन गेलेत, नीला सत्यनारायण. या सगळ्यांच्या अनुभव ज्यावेळी असतो ना, ते असं म्हणजे याला खूप टॉलरन्स लागतो, संयम लागतो आणि व्हॉल्युमिनस स्टडी आहे तो सगळा करण्यासाठी. म्हणजे आजही मला वाटतं एक चांगली गोष्ट आहे याच्यातून. मला वाटतं 142 एक मुस्लिम मुलगी आली आणि आज वेगळं चित्र की असे इतर समाजातले लोकसुद्धा आता इकडे वळायला लागलेले आहेत. हे एक शुभ शकुन आहे म्हणायला हरकत नाही. तेव्हा सगळा हा अभ्यास वगैरे तुम्ही करून या IRSमध्ये गेलात, तर हा अभ्यास थोडक्यात सांगा, कसं ताण वगैरे हा सांगा. एक तर तुम्ही करिअर चॉईसच्या दृष्टीनं म्हणालात, त्याच्याबद्दल मला म्हणजे आपलं मगाशी सुद्धा बोलणं होत असताना आपण म्हणत होतो की कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही छोट्या का याच्यामध्ये काम करत असाल, तर तुम्ही जर ते खूप चांगल्या पद्धतीने डेडिकेशननी करत असाल तर ते उत्तम आहे. म्हणजे त्यासाठी अमुकच एक करिअर चॉईस असला पाहिजे असं काही नाही आहे खरं तर. आणि म्हणजे आम्ही कसं केलं ते सांगण्यापूर्वी आणि एक छोटंसं मला हे नमूद करावं असं वाटतंय की तेव्हा आम्ही जेव्हा परीक्षांची तयारी करत होतो त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे खाजगी क्लासेस महाराष्ट्रामध्ये नव्हते. त्या मानाने आता खूप मोठ्या प्रमाणावरती पर्याय निर्माण झालेले आहेत. त्यामुळं आता थोडासा काळजीचा पण विषय आहे की खूप जास्त लोकांनी त्याच्या मागं लागणे, त्याच्याबद्दल मी नंतर बोलीन. पण आम्ही कसा अभ्यास केला किंवा काय केलं त्याचं जर सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकारनं साधारणपणे 80s मध्ये म्हणजे 85-86च्या दरम्यान मुंबईमध्ये राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था म्हणजे स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स अशा नावाची एक संस्थाच स्थापन केली होती. मराठी मुलं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तितक्या प्रमाणामध्ये येत नाहीत, तर त्यांचा टक्का वाढावा म्हणून ही संस्था हां तर मग त्याचे ब्रँचेस नंतर मग इतर ठिकाणी झाले. जसे कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये सुद्धा त्याची एक ब्रँच झाली, मला वाटतं नागपूरला आहे, औरंगाबादला आहे. तर या संस्थेमध्ये तेव्हा मी प्रवेश घेतला परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि त्या संस्थेमध्ये आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं. आणि एकतर त्याच्यात दुसरा फायदा असा पण होता की सगळी महाराष्ट्रभरातली मुलं तिथं सगळी जमा झालेली असायची आणि जी सिलेक्ट झालेली असायची ती सुद्धा लोक तिथं व्हिजिट करायची. जसं आता आम्ही 93ला मी तिथं होतो तेव्हा नुकतंच 1-2 वर्षापूर्वी भूषण गगराणींची निवड झालेली होती. तर तेव्हा भूषण गगराणी मुंबईत आले की त्या संस्थेत आवर्जून यायचे, आमच्याशी संवाद साधायचे. असं एक खूप चांगलं असं एक कल्चर, सब कल्चर म्हणता येईल असं तिथं डेव्हलप झालेलं होतं. आम्हाला त्यासाठीची स्कॉलरशिप मिळायची आणि खूप चांगलं बॉन्डिंग आमच्या सगळ्यांमध्ये असायचं. असं स्ट्रगल करत आर्थिक परिस्थिती फारशी बरी नसताना सुद्धा तिथं खूप चांगला अभ्यास आमचा तेव्हा झाला होता. तुम्ही बोलता ते अतिशय बरोबर चित्र आहे, सगळ्यांनी लक्षात घ्यायला हरकत नाही. संस्था खूप झाल्या पण अभ्यास करून बसणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि त्यामुळे तुम्ही जी झुंज दिली होती ती स्वयं अध्ययनातून केली होती असं आहे. मला वाटतं कालिना युनिव्हर्सिटीमध्ये हे चालू होतं मुंबईला. मुंबईला हे आपले VT स्टेशन आहे ना, VT स्टेशनच्या अगदी समोर असे एक बरॅक वजा इमारत आहे, अगदी साधीशीच आहे. तिथं अजून सुद्धा ती इन्स्टिट्यूट इथं आहे आणि तिथे हे सगळं मार्गदर्शन चालू असतं. काही हरकत नाही. डॉक्टर व्हायचं होतं, आईची इच्छा होती,
पण नाही होता आलं. इंजिनिअरिंगकडे गेलात, नाही रमलात. पण पायलट न जाणाऱ्या APJ कलामना मिसाईल मॅन ऑफ इंडिया होता आलं. तसं इन्कम टॅक्समध्ये काही कमी चांगली पोस्ट नाही आहे. चांगल्या पोस्टवर कमिशनरच्या आपण गेले आहात. तेव्हा थोडं आपल्या पुस्तकाकडे वळण्यापूर्वी थोडंसं आमच्या श्रोत्यांना इन्कम टॅक्स म्हटलं की जरा फारसं माहिती नाही. आणि आज तर ते सरळ म्हणतात, पण ते तितकं सरळ नाही आहे. खूप अवघड आहे ऑनलाईन ITR रिटर्न्स भरणं वगैरे, किंवा एकंदर इन्कम टॅक्समध्ये काय होतं आहे कुणाला ठाऊक, काय दाखवायचं काय नाही वगैरे. म्हणजे अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांनासुद्धा इन्कम टॅक्सबद्दलची थोडीशी आपल्या कामकाजाबद्दल थोडक्यात सांगा, मग आपल्या ह्याच्याकडे होऊ. मी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये, आणि इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसची जी मंडळी आहेत ती मोस्टली इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये त्यांचं म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट चालवण्याचं काम हे IRS मंडळी करतात. म्हणजे IRS IT असं आम्ही म्हणतो. आणि IRS कस्टम सेंट्रल एक्साईज असे ते आता GST मध्ये काम करतात. तर इन्कम टॅक्स हा काय म्हणतात त्याला डायरेक्ट टॅक्स या कॅटेगरीमध्ये येणार. म्हणजे आमची जी मुख्य शिखर संस्था आहे त्याला सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस असं आम्ही म्हणतो. त्याच्या मार्फत हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट चालवलं जातं. आणि डायरेक्ट टॅक्स म्हणजे तुमच्या थेट तुमच्याकडून तुमच्या उत्पन्नातून वसूल केला जाणारा टॅक्स असा आहे. आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे तुम्ही जे काही वस्तू किंवा सेवा घेता त्याच्या मार्फत त्याच्यातून इनडायरेक्टली तुमच्याकडून वसूल केला जाणारा असा आहे. तर म्हणजे मला आतमध्ये असल्यामुळे हे कळत नाही, पण इतर लोकांच्या बोलण्यावरून कळतं की बाबा इन्कम टॅक्स म्हटल्यानंतर जरा भीती किंवा काळजी किंवा अशा प्रकारचं वातावरण असतं. पण मी साधारण 93-94 जेव्हापासून मी जॉईन झालो तेव्हापासून डिपार्टमेंटमध्ये संगणकीकरणाची म्हणजे कम्प्युटरायझेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि कुठल्याही समाजामध्ये किंवा देशामध्ये प्रशासनामध्ये जे बदल होतात, प्रशासनामध्ये जी काही नवीन गोष्टी होतात ते सगळ्यात आधी कर प्रशासनामध्ये येतात, म्हणजे टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येतात. कुणीतरी असं म्हटलेलं आहे की एखाद्या देशातलं किंवा प्रशासकीय व्यवस्था किती चांगल्या प्रकारे काम करतात हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर तुम्ही त्यांचं टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन कसं काम करतं हे बघा. त्यामुळे आपल्या इथल्या ज्या काही सुधारणा आहेत संगणकीकरणाच्या असतील, डिजिटायझेशनच्या असतील, ते सगळ्यात आधी टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आलेले आहेत. आणि मी ज्या वर्षी जॉईन झालो तेव्हापासून मी बघतोय हे सतत वेगवेगळ्या प्रकारची संगणकीकरणाचे बदल होतच आलेले. म्हणजे तेव्हा लोक जे टॅक्स भरायचे त्याच्या चलांचं डिजिटायझेशनचं काम सुरू झालेलं होतं. नंतर पॅन अलॉटमेंटची प्रक्रिया आम्ही स्वतः पॅन अलॉट करायचो जेव्हा आम्ही जॉईन झालो होतो तेव्हा. आणि हळूहळू करत करत आता फेसलेस असेसमेंट म्हणजे जो कर अधिकारी जो आहे त्याच्याशी थेट तुम्हाला भेटण्याची गरजच पडू नये अशा प्रकारची साधारणपणे व्यवस्थेकडं आपण वळलेलो आहोत. म्हणजे पूर्वी इन्कम टॅक्सचा रिटर्न भरल्यानंतर तुम्हाला जो रिफंड यायचा तो असा पोस्टाने यायचा किंवा एक माणूस आणून द्यायचा, तो थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होतोय. आणि ज्याला इंग्रजीमध्ये नॉन ऑब्ट्रुझिव्ह आपण म्हणतो की थेटपणे कुणाला त्रास न देता कर कसा गोळा केला जावा यासाठीच्या यंत्रणा विकसित करणे याच्यावरती जास्त भर आहे. त्यामुळं नागरिकांचे जे काही आर्थिक व्यवहार असतात त्याच्याबद्दलचा माहिती किंवा डेटा वेगवेगळ्या सोर्सेसकडून डिपार्टमेंटकडं जमा होतो आणि सिस्टीम्समधून त्याचं ॲनालिसिस होतं. आणि एखाद्याचं जर लक्षात आलं की यांनी बरेचसे आर्थिक व्यवहार केलेत आणि पुरेसा टॅक्स भरलेला नाही, कारण आता सगळं डिजिटाईज झाल्यामुळे आमच्याकडे सगळी ती इन्फॉर्मेशन असते, प्रत्येक व्यक्तीबद्दलची इन्फॉर्मेशन आमच्याकडे असते आणि ते आम्ही ताडून बघू शकतो की बाबा यांनी इतके व्यवहार या वर्षामध्ये केलेले आहेत आणि तेवढ्या प्रमाणात त्याचा टॅक्स दिसत नाही. तर त्यांना अशा प्रकारची नोटीस की बाबा तुम्ही योग्य तो रिटर्न फाईल केलेला नसेल तर तुम्ही करा अशा पद्धतीची पाठवण्याची सुद्धा आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि रिटर्न फाईल करण्याची प्रोसेससुद्धा तुम्ही पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन तुम्ही रिटर्न फाईल करू शकणे, ते सोप्यात सोपं पद्धतीने करणे यासाठी सुद्धा प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती आपल्या इथं होत आहेत. आणि जर आपण तुलना केली इतर देशांची, अगदी USA किंवा युरोपियन देशांची, तर आपल्या इथलं जे संगणकीकरण आहे ते बऱ्यापैकी अद्ययावत अशा प्रकारचं आहे. आणि आपल्या इथला व्हॉल्यूम एवढा मोठा असताना खास करून, आणि आपल्या इथं डायव्हर्सिटी खूप आहे. म्हणजे देशभरामध्ये राज्यांमध्येच म्हणजे दक्षिणेकडची राज्य UP, बिहार अशा वेगवेगळ्या ठिकाणची जर तुम्ही
ओव्हरऑल इलेक्ट्रिसिटीची अवेलेबिलिटी, इंटरनेटची अवेलेबिलिटी पासून ते जनरल अवेअरनेस खूप वेगवेगळ्या प्रकारचं असूनसुद्धा आपल्या इथे बऱ्यापैकी यशस्वीपणे केलं जाते असं मला नक्कीच सांगता येईल. आपल्या एकूण देशाचा जो रेव्हेन्यू असतो त्याच्यामध्ये GST आणि इन्कम टॅक्स मला वाटतं 90% आहे. आणि असं जरी असलं तरी इन्कम टॅक्स पेअरची संख्या मात्र कमी आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 6% लोक भरत असावेत. म्हणजे 8 ते 9 कोटीच्या वरती काही इन्कम टॅक्स पेअर नाही आहेत. परंतु 1 कोटीपेक्षा जास्त टॅक्स भरणारे 5 लाख लोकच आहेत, हे पण आहे. त्यामुळे ही जी विषमता आहे ही पहिल्यांदा तुमच्या लक्षात येते असं मला वाटतं डिपार्टमेंटला. खूप चांगली माहिती सांगितलीत सर. बाकीच्या आता गोष्टी विचारत नाही की म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स चुकवणाऱ्यांच्या मागे वगैरे कसे लागता, तो हा उघडपणानं छळण्याचा विषय नव्हे. नाही, मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे ते नॉन ऑब्ट्रुझिव्ह पद्धतीने सध्या केलं जातं. म्हणजे डेटा बरोबर 3 महिन्यात आपल्याला रिफंड जो येतो त्याचं रीडिंग ॲट रँडम ती शोधणं, सेंट्रलाइज्ड प्रोसेस सेंटर जे असतं त्याच्यामधून हे होतं. त्यामुळं पूर्वी थोडं त्यांनी मॅन्युअली असं करत होतं की कोल्हापूरचे दुसरीकडे पाठवायचे, दुसरीकडे इथे, पण तेही आता बंद झालं. असो, आता ज्या म्हणजे कादंबऱ्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे किंवा ज्याच्याबद्दल लोकांना उत्सुकता आहे त्याच्यामध्ये पहिली तुमची आटपाट देशातल्या गोष्टी ही आणि दुसरी आहे ती मन समजावं. या दोन्ही पुस्तकाबद्दल यांना उत्सुकता आहे कारण अजूनही ती सगळीकडे त्याची प्रोपोगेट झालेली नाही आहे. पहिल्यांदा ही दोन्ही पुस्तकं एका IRS अधिकाऱ्याने पहिल्यांदा प्रसिद्ध केली, याबद्दल तुमचं अभिनंदन. कारण ही माणसं बोलायला लागली की आम्हाला जवळची वाटायला लागतात, आमचंच काहीतरी तिथं प्रतिबिंब उमटतंय असं वाटायला लागतं. त्यामुळं थोडीशी याबाबतची पार्श्वभूमी तुम्ही सांगत लेखनाकडं कधी आणि कसे वळलात एवढं सांगितलं तर बरं. हो, तशी मराठी साहित्याची आवड मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे मी 1 वर्षभर लायब्ररीचा मेंबर होतो. त्या काळामध्ये वाचनाची आवड निर्माण झाल्यामुळं झालेली होतीच. इंजिनिअरिंगला असताना सुद्धा आम्ही आमचं एक लिटररी सर्कल असायचं, आम्ही भित्तीपत्रक वगैरे चालवायचो, कविता लिहायचो वगैरे. त्यामुळं जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा द्यायचं ठरवलं तेव्हा मी मराठी साहित्य हा विषय घेतला. म्हणजे मराठी साहित्य आणि दुसरा समाजशास्त्र. आणि म्हणजे तेव्हा 2 विषय ऑप्शनल घ्यावे लागायचे. आता एक ऑप्शनल आणि बाकी जनरल स्टडीज असे त्यांनी केलेलं आहे. आणि याचं परीक्षेचं माध्यम सुद्धा मी मराठीतच ती परीक्षा दिलेली होती. तर त्यामुळं ती साहित्याची आवड जी आहे ती परत सिव्हिल सर्व्हिसेसच्या वेळेला तो विषय घेऊन त्याचा अभ्यास केल्यामुळे ती आणखीन जास्त हे झालेली होती. आणि विशेष म्हणजे जे आमचं ते मगाशी सांगितलं स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स मुंबईचं, तिथं राज्य शासनानं अतिशय उत्तम असे शिक्षक तिथं नेमलेले होते. म्हणजे आम्हाला मराठी साहित्य शिकवण्यासाठी विजया राजाध्यक्ष, परत प्रभा गणोरकर या मोठ्या कवयित्री, यास्मिन शेख ज्या मोठ्या भाषाशास्त्री आणि व्याकरणावरती काम करणाऱ्या, परत वसंत आबाजी डहाके, रमेश तेंडुलकर जे म्हणजे सचिन तेंडुलकरांचे वडील पण ते खूप मराठीतले चांगले समीक्षक आणि कवी आहेत. ही सगळी दिग्गज मंडळी आम्हाला तेव्हा मराठी साहित्य शिकवायला होती. आणि मगाशी तुम्ही म्हणालात करिअरच्या बद्दल, तर तेव्हा त्यांचे लेक्चर्स जेव्हा आम्ही अटेंड करायचो व्याख्यानं त्यांची, तेव्हा मला पहिल्यांदा वर्गामध्ये बसून त्या शिक्षणाचा पूर्ण आनंद घेण्याचा अनुभव मला पहिल्यांदा तिथं मिळाला. आणि मला असं लक्षात आलं की हे आपलं खूप आतली आवडती अशी ही जी गोष्ट आहे. तर त्यामुळे मग अभ्यास खूप मनापासून केला, त्यानिमित्तानं खूप वाचन झालं त्या 2-2.5 वर्षामध्ये. म्हणून मग नंतर जेव्हा मला आपण काहीतरी आपले जे काही अनुभव आहेत, खास करून आटपाट देशातल्या गोष्टी ही प्रशासकीय व्यवस्थांबद्दल बोलणारी अशी कादंबरी, म्हणजे त्यातल्या समस्यांना डील करणारी, त्याच्याबद्दल लिहिणारी अशी कादंबरी आहे. तर प्रशासकीय व्यवस्थांमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण काहीतरी एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या व्यवस्थांमध्ये प्रवेश करतो की आपण काहीतरी असं वेगळं काहीतरी सकारात्मक बदल, खूप चांगलं काहीतरी करूयात. आणि नंतर जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता
हे साधारणपणे सर्व ठिकाणी अशा गोष्टी होत असणार आहेत, पण जिथं तुमच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात तिथं तुम्हाला त्रासाला सुद्धा जास्त सामोरं जावं लागतं, कारण आता जगडव्याळ व्यवस्थांचा तुम्ही एक छोटासा भाग होता. तर ते जे काही माझं त्या व्यवस्थांमध्ये गेल्यानंतरचे जे काही अनुभव होते अस्वस्थ करणारे, ते मला नॉन फिक्शनमधून सांगता येणं अवघड होतं, म्हणजे लेखांमधून वगैरे, कारण आम्हाला आमचे कंडक्ट रूल्सचे नियम असतात. त्यामध्ये तुम्ही किती तुमच्या याच्याबद्दल बोलायचे याला मर्यादा असतात. तर फिक्शन जे आहे, म्हणजे साहित्य जे आहे, ती तुम्हाला ती ताकद देतं, कारण तिथं तुम्ही व्यक्त करण्यासाठीच्या कक्षा ज्या आहेत त्या तुमच्या रुंद असतात. म्हणून मग मी पहिल्यांदा आटपाट देशातल्या गोष्टी, म्हणजे मी साधारणपणे 2015मध्ये 14-15मध्ये लिहून पूर्ण झाली होती, म्हणजे तेव्हा माझं सर्व्हिस जॉईन करून जवळपास 20 वर्ष झालेली होती. तर तो जो काय माझा अनुभव होता ते व्यक्त करण्यासाठी म्हणून मी ती कादंबरी, आणि मला माझा तो आवडीचा क्षेत्र असल्यामुळे मला ते करताना खूप आनंद पण झाला आणि मला ते मोकळं पण वाटलं. खूप सुंदर तुम्ही सांगितलं. शेवटी तरुण विद्यार्थी इथं असतील तर त्यांना मी याच्यातून बोध घेण्यासारखं आहे की मनुष्य इंजिनियर झाला काय किंवा डॉक्टर झाला काय, मूळ त्याचा जो गाभा असतो त्याला एकदा कुठेतरी वाट मिळाली की तो बाहेर आल्याशिवाय राहत नाही. काहीसं ते त्या ज्वालामुखीसारखं आहे म्हणायला हरकत नाही. तर त्यांना ज्यावेळेला ही साहित्यिक मंडळी भेटली त्यावेळेला त्यांच्यातला तो साहित्याचा राक्षस जागा झाला. म्हणून राक्षस म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतो, जम म्हणूया आपण, साहित्यामध्ये जम, त्यांना तो जागा झाला आणि मग त्यांना ते साहित्याकडे वळलेत आणि खरं त्यांचं लक्षात आलं की माझं हे खाद्य आहे. आणि म्हणून त्यांनी या साहित्याकडे वळले. त्यांनी फिक्शनकडे का आले हे पण त्यांनी सांगितले की त्यांना सगळीच माहिती बाहेर सांगता येत नाही. पण मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांचं हे जे आटपाट देशातल्या गोष्टी आहेत हे जर वाचलात तर एक इन्कम टॅक्स अधिकारी, त्यामधल्या त्या हायरकी जी वरून खालीपर्यंतची यंत्रणा, शेवटी छापा घालायला जाणाऱ्या शिपायापर्यंतची, यांच्यावर काय प्रचंड ताण असतो की एकदा तिथे पहाटे, मला वाटतं मला आज सकाळीच फोन आला एका मित्राचा, आणि मी काल कादंबरी संपवून झोपल्यामुळं सकाळी उठल्यावर सर मी तयार आहे, आमची 8ला गाडी दिली बरोबर, असं काहीतरी बरोबर. बायको म्हणली काय झालंय तुम्हाला, फोन बंद केली. पण तो माझ्या मित्राचा फोन होता, यांना काय झालंय, काल तर व्याख्यानात भेटले होते, आज काय, असं. थोडक्यात या कादंबरीचं जे गारुड आहे ते गारुड आपल्यावर सुद्धा येऊ शकेल. टू बी फ्रँक, किती मोठा ताण असतो की एखादी गोष्ट वेळेत घडणं, पहाटे 5 पासून ते सगळे शिपाई हे ते असतात आणि मग कुठे स्ट्राईक करायचा, त्या वेगवेगळ्या प्रेमायसिस हा शब्द आहे त्यांचा, त्या सगळ्याबरोबर त्यांनी हे केलं असतात. आणि यातली माणसं किती तयारीची असतात, त्यांच्या त्या डायऱ्या, CDs किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले, आणि विशेषतः महिला मंडळी त्या आपल्या दागिने द्यायला तयार नसतात. हे जे माणसांचं, मी टू बी अवे फ्रॉम ऑल दिस थिंग, की माणसाचं जे चित्रण आहे ते त्यांचं निरीक्षण खूप चांगलं आहे. म्हणजे एखाद्या बाईचं आपले दागिने कोणीतरी इन्कम टॅक्स अधिकारी हातात घेतोय म्हटल्यावर जी घालमेल होते ती घालमेलसुद्धा बघण्यासारखी होती. म्हणजे हा सगळा भाग त्यांनी केला आहे. आणि मग याच्यानंतर ज्यावेळेला पूर्ण ती चार्जशीट वगैरे होत असेल त्यावेळेला त्यांच्यावरती जे अनड्यू प्रेशर्स हे ते असतात, ती खूप सुंदर आहे. तेव्हा मी त्याच्याबद्दल फार न बोलता मी का झपाटलो त्या कादंबरीमुळं हे मी तुम्हाला सांगतो. आणि आता त्यांच्या दुसऱ्या कादंबरीकडं, की खरोखर याच्या 3 आवृत्त्या का निघाल्या, की आपल्याला हे माहीत नसतं की आतमध्ये काय चालू असतं. आणि त्यामुळं आता हीची 3री आवृत्ती ही येते आहे. त्याला त्या नंदा खरेणी याचं ब्लर्ब लिहिलेलं आहे, मागच्या बाजूचा मजकूर असतो. आणि मला वाटतं त्याच्यावर तर चंद्रमोहन कुलकर्णींनी त्याचं पहिलं मुखपृष्ठ काढलेलं आहे. खूप सुंदर कादंबरी आहे. आणि पठारी साहेबांसारख्यांनी याला थोडीशी प्रतिक्रिया पण त्याच्यावरती दिली आहे. तेव्हा या दोन्हीला काही मर्यादा आहेत, फिक्शन असू दे, नॉन फिक्शन असू दे. हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही ह्याच्यातून वाट काढत म्हणूया आपण तुमच्या अभिव्यक्तीकडे बरोबर गाठलीत असं दिसतंय. याबद्दल थोडंसं सांगा आणि मग त्याच्याबरोबर पाठोपाठच मन समजावूनकडे आपण जाऊ. नाही, मगाशी तुम्ही म्हणालात की हे नंतर हा राक्षस जागा झाला तर मग त्याच्याबद्दल मला नेहमी असं जाणवतं की आपल्या इथं
म्हणजे करिअर चॉईसेसच्या बाबत किंवा एकंदर प्रवासाच्या बाबतीत आपल्या इथं खूप रिजिडिटी आहे, म्हणजे पर्यायाची उपलब्धता पण तशी कमी आहे. पण आपण परदेशात बघितलं तर तुम्हाला असं लक्षात आहे की त्या माणसाने कुठेतरी 1-2 वर्ष सैन्यामध्ये काम केलं, मग नंतर ते मग दुसऱ्या कुठल्या तरी याच्यामध्ये गेला, मग हे पण केलं ते पण केलं. असं ही जी डायव्हर्सिटी जी आहे ती आपल्या इथं पूर्वीच्या वेळेला तर आणि कमी होती. आता त्या मानानं जरा परिस्थिती बरी आहे. आणि हे तसं तसं बघायला गेलं तर एक नॉर्मल गोष्ट असली पाहिजे आणि अशा प्रकारचं डायव्हर्सिटी उपलब्ध असली पाहिजे. इनफॅक्ट तरुण मंडळींना सुद्धा आम्ही, त्यामुळे मला असं वाटतं की हे सिव्हिल सर्व्हिसेस, म्हणजे आता मी परत त्याच्याकडे थोडंसं मागं जाऊन मी ते सांगू इच्छितो, मग ते राहिलं होतं की सिव्हिल सर्व्हिसेस आम्ही जेव्हा परीक्षा देत होतो तेव्हा जे प्रमाण होतं ते त्या मानाने आता हे प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. तेव्हा ठराविक भागातलीच मुलं यायची, आता ते अगदी जिल्ह्यांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा पसरलेलं आहे. एका बाजूनं बघायला गेलं तर ती चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्या बाजूनं त्याचा जरुरीपेक्षा जास्त पगडा मुलांच्या वरती आहे आणि 2-2, 3-3 वर्ष त्याच्या मागं मुलं घालवतात. त्यामुळे त्याच्या जोडीनं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या जोडीनंच करिअर मार्गदर्शन सुद्धा केलं जाण्याची आवश्यकता आहे. कारण आता हल्ली खूप वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय याचे उपजीविकेचे सध्या उपलब्ध झालेले आहेत. ते एक मला थोडक्यात मागचं सांगायचं होतं. आणि तुमचा आत्ता हा प्रश्न काय होता? या कादंबरीनंतर 2023 साली तुमची हो 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 दखनी तुम्हाला कुठे भेटली? हो 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 आटपाट देशातल्या गोष्टी ही कादंबरी मी 2014-15 मध्ये लिहून पूर्ण केली होती आणि ती प्रकाशित 17-18 साली झाली. आणि ती कादंबरी लिहित असताना मला फिक्शनमधून लिहिताना आपण काय काय प्रकारे व्यक्त होऊ शकतो आणि त्याची काय ताकद आहे याचा एक अनुभव आलेला होता. त्यामुळे कुठंतरी आणखीन आपण काहीतरी लिहूया अशी पण एक इच्छा निर्माण झाली होती आणि बरेच त्या पुस्तकाला चांगली दाद लोकांकडून मिळाली होती, काही पुरस्कार पण मिळालेले होते. त्यामुळं जेव्हा हा लॉकडाऊनचा पिरियड होता तेव्हा सगळी लोक आपापल्या घरांमध्ये होती आणि जर थोडासा एक अस्वस्थपणा पण एक वेगळ्या प्रकारचा होता. तर त्या काळामध्ये मला असं वाटलं की गेल्या काही वर्षांमध्ये जे काही आपण हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाची सामाजिक परिस्थिती आहे त्याला सामोरं जातोय, तर त्याबद्दल काहीतरी आपण फिक्शनमधून लिहावं असं मला तेव्हा प्रकर्षानं वाटलं. खास करून मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आमचा सुट्टीचा 1-2-3 महिने आम्ही कायम गावाकडे असायचो आणि गावाकडे आम्ही जवळपास मला वाटतं 6वी-7वीत असे जाईपर्यंत आम्हाला हे माहीतच नव्हतं की आपल्यातली जे काही कुटुंब आहेत, जे आमचे मित्रमंडळी आहेत, जे धर्मानं मुस्लिम आहेत, हे वेगळ्या कुठल्या तरी धर्माचे आहेत. इतका एक सलोखा आणि एकोप्याचं वातावरण तेव्हा होतं गावामध्ये. दर्गा होता, ती माणसं आमच्या सणांमध्ये असायची, आम्ही त्यांच्या याच्यामध्ये सहभागी असायचो. तो जो सलोखा, तो एकोपा, ते जे काही वातावरण जे आहे ते हळूहळू त्याचा थोडासा कुठंतरी ऱ्हास होतोय याची सुद्धा एक जरा अस्वस्थ करणारी जाणीव जी काही गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे तेव्हा मी लिहायला सुरुवात केली ते साधारण 2020 वगैरे, तर त्याचा परिणाम म्हणून मला असं वाटलं की ही या विषयावरती आपण ती कादंबरी लिहिली पाहिजे. आणि जेव्हा आपण हिंदू मुस्लिम सलोख्याचा विचार करतो तर त्याच्यामध्ये सर्वात एक महत्त्वाचा धागा आपल्या इथं खास करून महाराष्ट्रामध्ये किंवा दख्खनमध्ये तो हा आहे की ही दख्खनी संस्कृती किंवा दख्खनी भाषा जी आता बऱ्यापैकी विस्मरणात गेलेली आहे. तर त्याचा सुद्धा एक कुठंतरी आपण अभ्यास करावा आणि त्याचा धागा याच्याशी जोडावा असं मला मनात इच्छा निर्माण झाली. कारण मी जेव्हा मराठी साहित्याचा अभ्यास करत होतो तेव्हा मला भाषाशास्त्र आणि भाषेची जी काही आवड होती त्याचा परिणाम म्हणून तेव्हाच मी दख्खनी भाषेबद्दलचं एक पुस्तक वाचलं होतं. श्रीराम कुलकर्णी म्हणून भाषाशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी खूप चांगलं काम केलं दख्खनीवरती. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे साधारणपणे 13व्या-14व्या शतकात जेव्हा जसा मराठीचा उगम झाला त्याच काळामध्ये दख्खनी भाषेचा सुद्धा उगम झालेला आहे. आणि दख्खनी भाषा ही एक मराठीसारखीच, मराठीची भाषा भगिनी म्हणता येईल अशी स्वतंत्र भाषा आहे. आणि आत्ता आपण सध्या दख्खनी म्हटल्यानंतर त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काय प्रतिमा असते की कुणीतरी मुस्लिम लोक एक अशुद्ध मराठी मिश्रित हिंदी बोलतायत ती म्हणजे ती दख्खनी. तर ते तसं नाही आहे, म्हणजे मराठी मिसळून कुणीतरी हिंदी बोलतंय असं ते नाही आहे.
तर ते जर तुम्ही 14व्या शतकातलं जर काव्य बघितलं दखनीमधलं, तर ते सुद्धा आता हे लोक बोलतात तशा प्रकारचंच आहे. म्हणजे ती एक तशा प्रकारची मूळचीच ती भाषा आहे. आणि या भाषेतले पहिले कवी म्हणजे संत नामदेव आहेत, म्हणजे आपले साधारण 14व्या शतकातले. आणि संत नामदेवांच्या ज्या दखनीमधली जी कवनं आहेत त्यातली काही गुरुग्रंथ साहिबमध्ये सुद्धा आहेत. तर ही इतका असा गौरवशाली वारसा असणारी भाषा आहे. आणि ती साधारणपणे 18व्या 19व्या शतकानंतर त्याच्यामधली ग्रंथनिर्मिती थांबली आणि ती जवळपास हळूहळू अशी लोप पावत गेली. आणि दखनी भाषेमधूनच उर्दू भाषेचा जन्म झाला. म्हणजे उर्दू ही दखनीतून निर्माण झालेली भाषा आहे. असा गौरवशाली परंपरा असणारी भाषा ह्या हिंदू मुस्लिम सौहार्दाच्या संदर्भात त्याचा सुद्धा कुठेतरी धागा जोडावा असं म्हणून मी माझ्या कादंबरीमध्ये तो पण एक त्याच्या पार्श्वभूमी म्हणून घेतलेली आहे. पण याला तुम्ही मन समजावं हे नाव कुठनं आलं काय माझ्या काय लक्षात? मन समजावन हा सुद्धा एक दखनी शब्द आहे. म्हणजे मी जेव्हा दखनी भाषेचा अभ्यास करत होतो तेव्हा मला वेगवेगळ्या ठिकाणी ह्या मन समजावन ह्या काव्यग्रंथातली अवतरणं अशी भेटायची की हे एक उदाहरण म्हणून ते असे चरण त्याचे असे दिलेले असायचे आणि ते वाचल्यानंतर ते मला फारच इंटरेस्टिंग वाटायचे. म्हणून मग मी त्या मनसमजावन ह्या ग्रंथाचा मी शोध घ्यायला सुरुवात केली. आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की 1750च्या आसपास शाह तुराब नावाचे एक सुफी संत होते. तर त्यांनी, आणि हे सुफी संत कुठं होते तर ते तामिळनाडूमध्ये होते. तामिळनाडूमध्ये तिरुवन्नमलाई नावाचं गाव आहे. तर त्या गावामध्ये हे त्यांचा जन्म तिथंच झालेला. आणि हे सुफी संत जे होते त्यांना वेगवेगळ्या भाषा अवगत होत्या. म्हणजे अरबी, फारसी, दखनीमुळं मराठी, ह्या सगळ्या भाषा जाणणारे असे ते होते. आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आध्यात्मिक धार्मिक असा प्रचार प्रसार करणारे असे गृहस्थ होते. तर त्यांनी हे फिरत असताना ते तंजावरला गेले. आणि तंजावरला तेव्हा रामदास स्वामींचे थेट शिष्य असलेले भीमस्वामी ते तिथल्या दरबारामध्ये होते. आणि भीमस्वामींकडून त्यांनी मनाचे श्लोक ऐकले शाहतुराबांनी. आणि ते त्यांना इतके आवडले शाहतुराबांना की त्यांनी असं ठरवलं की मी आता ह्याचं दखनीमधून मी मनाचे श्लोकला मी प्रतिसाद देणार. म्हणजे त्यांच्यात त्या मनसमजावनमधलं एक चरण आहे की ये मन की पोथी मुझको भाया असं काहीतरी आहे, और उसका जवाब मैंने दखनी में दिया. म्हणजे त्यांनी ते त्यातून साधारण मनाच्या श्लोकमधला जो अर्थ आहे म्हणजे जो ज्याला आपण हे म्हणतो सगळे आपल्या इथली जी वेदांतामधून आलेली जी शिकवण आहे ती श्रीरामाचं स्मरण आहे ते सगळं शाहतुराबांनी मनसमजावनमध्ये आणलेलं आहे. आणि त्याला नाव देताना त्यांनी मनसमजावन हे नाव दिलं कारण कबीरांचं एक दोहा आहे त्यामध्ये त्यांनी मनसमजावन शब्दाचा वापर केलेला होता. तर तो असा आहे की तुरक तरीकत जानिये हिंदू वेद पुराण मन समजावन कारणे कछु एक पढिये ज्ञान असं कबीरांनी म्हटलेलं आहे. म्हणजे मन समजावून म्हणजे मनाची समजावणी. म्हणजे मुसलमान मंडळी तरीकत करतील म्हणजे ते एक प्रकार आहे उपासनेचा, हिंदू मंडळी वेद पुराण वाचतील. प्रत्येकानं असं मनाची समजावणी करण्यासाठी काही ना काही वाचलं पाहिजे किंवा असं ज्ञान ग्रहण केलं पाहिजे असं कबीर म्हणाले. तर तो मन समजावून शब्द शाहतुराबांनी शीर्षक म्हणून त्यांच्या या काव्यग्रंथासाठी वापरला, जो म्हणजे मनाचे श्लोक ऐकून त्यामुळं त्यांना जो काही आनंद झाला त्याच्यासाठी प्रतिक्रिया म्हणून त्यांनी. आणि अतिशय सुंदर ती जी दखनी भाषेतली कवनं आहेत ती आपल्याला अगदी सहज समजू शकतात कारण त्यात बरंचसा मराठी पण आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि माझ्या कादंबरीचा जी काय मी रचना केली त्यामध्ये जिवंत माणसं जशी पात्र आहेत त्याच्यामध्ये मी अचेतन वस्तू बोलतायत असा सुद्धा एक प्रयोग केला त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये एक दर्गा आहे तो दर्गा बोलतोय, किंवा एक वीट आहे जी कारसेवेसाठी अयोध्येला गेलेली आहे, श्रीराम भक्तांनी नेली, ती वीट बोलतीये. आणि तसंच दखनी भाषा सुद्धा बोलते. तर ते करताना मला या मनसमजावनचा शोध लागला. आणि मग मनसमजावन या ग्रंथाचं मी कथानकामध्ये थोडंसं गुंफण पण मी नंतर केली. म्हणजे तुम्ही जे मन समजावून सांगितलं ते मनाच्या श्लोकाचं साधारणपणे ट्रान्सलेशन म्हणत नाही मी, परंतु तशात
तीही मन समजावणीच आहे की मना सज्जना भक्तिपंथेची जावे जे रामदासांनी सांगितलं. आणि त्याचं कारण असं दिसतं की अध्यात्म हा मनाचं शास्त्र आहे. बाकी त्याच्यासाठी निघणारे संप्रदाय धर्म हे वेगवेगळ्या जीवन पद्धती सांगत असतील, परंतु मन जर संयत करता आलं, मन जर आपल्या कंट्रोलमध्ये आलं, तर तुम्ही जगाला जिंकल्यासारखं असतं आणि तुमच्या जीवनामध्ये काही बदल होतो. हाच धागा जो सगळ्या अध्यात्मामध्ये आहे, इरिस्पेक्टिव्ह टू एनी कास्ट अँड क्रीड अँड रिलिजन इवन, तर तसा असावा. त्यामुळं तुम्ही तो मन समजावून, कारण शेवटी गीतेमध्ये सुद्धा मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो असं सांगितलेलं आहे. अगदी आद्य शंकराचार्यांच्यापासून मनावरतीच सगळ्यांनी बोललेले आहेत. आणि मग ते मन कोणाला दिसत नाही म्हणून शेवटी सगुण रूपातल्या मूर्तीकडे ते जातात. परंतु मूळ धागा विसरून जर आपण सगुणाकडे चाललो तर आपल्याला मात्र हे शास्त्र नाही समजणार. असा कुठेतरी एक डीप असा आहे, म्हणजे खाली कुठेतरी शुद्ध जरा प्रत्येक धर्माच्या ठिकाणी आहे. आणि तोच न सापडता आम्ही वरवर हिंडा लागलो तर कदाचित गढूळ पाणीच आपल्या वाट्याला येईल असं मला वाटतं. आणि खूप चांगला हा तुमचा प्रयोग आहे. पण एकंदरीत ह्या तुमच्या समजावणमध्ये तुम्ही जे अगदी अधिकाराने म्हणू किंवा तुम्ही अभ्यासामुळं की थोडासा जो हल्ली एकमेकाला समजून न घेण्याचं समाजामध्ये जे वातावरण चाललेलं आहे, उन्मादी म्हणूया हवं तर त्यावरती जालिम उपाय म्हणून अशा ज्या आपल्या हरवलेल्या काही वारसा आहे जो मनाला जोडणार आहे तो पुन्हा कॅप्चर केला तर कदाचित आपण, तसं म्हटलं तर भारतावर अनेक स्वाऱ्या येऊन गेल्या पण आपलं वस्त्र फाटलं नाही तसं. तर हे अखंड वस्त्र तसंच राहायचं असेल, ज्याला आपण भारतीय एकात्मत्व भारतीयत्व म्हणतो ते आहे. भाषा किती भिन्न आहेत, तर या सगळ्या 4,500 भाषा आपण म्हणतो, 22 भाषा तर आपल्या ह्याच्याच आहेत. तर यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की ह्या जुन्या दखणी प्रकारच्या ज्या भाषा आहेत किंवा ज्या संस्कृती आहेत ज्याच्यावरती धूळ साचलेली आहे, ती जर पुन्हा जर चांगल्या लोकांनी समजून सांगितली, आयदर थ्रू बुक्स और थ्रू भाषान कसंही, तर पुन्हा हे सगळं विस्कटलेलं थोडंसं हे असेल ते एकत्र येईल आणि पुन्हा तो आपला भारतीयत्वाचा किंवा आपल्या इथल्या मूळ संस्कृतीचा धागा पुन्हा चांगला रेशमी धागा आहे तो घट्ट होईल असं वाटतं. थोडंसं आणखी म्हणतो की काही ना असं वाटतं की आता काळच बदललेला आहे, नवीन संस्कृती आलेली आहे, हा धर्म तो क्रीड तो संप्रदाय याच्याही पलीकडे जाऊन आपण समतेच्या युगामध्ये येतोय. आपलं संविधान त्या प्रकारची भाषा बोलतं, तीही आलेली आहे, ती संतांच्या विचारातूनच आलेली आहे. कारण भेदाभेद भ्रम अमंगळ अशा तऱ्हेची भाषा संतांनीही बोललेली आहे. तेव्हा नवीन ह्याच्यामध्ये येत असताना ज्यावेळेला आपली मुलं प्रदेशामध्ये जात आहेत, एक प्रकारचं युनिव्हर्सल सिटिझनशिप जागृत झालेलं असताना या नव्या विचारानं एकत्रीकरण व्हावं का त्या जुन्या जाग्याच्या व्हावं याबद्दलचं मत जरा सांगितलं. चांगला प्रश्न विचारला खरं. त्याचं उत्तर देण्यापूर्वी मगाशी मी मनसमजावणबद्दल आणि दखनी भाषेबद्दल बोललो तर त्याचा एक नमुना म्हणून, कारण जोपर्यंत एखादा तो ऐकल्याशिवाय ती मजा आणि त्यातला हे नाही कळणार, तर त्यांचे काही एक चरण आहेत त्या मनसमजावणमध्ये, ते मी वाचून दाखवतो. म्हणजे त्याची तुम्ही जे म्हणालात की त्यातला जो काही तो इसेन्स जो आहे तो तर असा आहे, नको राम को ढूंढ चमने चमन में न समदूर में ना तो सातो गगन में. म्हणजे रामाला चमनमध्ये आणि साता समुद्रामध्ये शोधण्यापेक्षा जगा ज्योत उसकाच है सब रुखन में भरा आत्मा राम हर एक के तन में अलख नाम दिसता है मेरे नयन में है सारा शकत सद्गुरु के चरण में, असं शहातुराबांनी लिहिलेलं आहे. किंवा त्यांचं एक मी कादंबरीच्या सुरुवातीला 4 ओळी मी ज्या कोट केल्या त्या अशा आहेत, अलक नाम अल्लाह निरंजन हरी है निराकार निर्गुण व परमेश्वरी है सिफत उसकी हर शय में दायम भरी है. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक कणाकणामध्ये ईश्वर आहे. व गंगा व जमुना व गोदावरी है. असे ह्या पण खूप छान ओळी आहेत. म्हणजे आपण जे गंगा जमुनी संस्कृती म्हणतो तर त्याला शहातुराबांनी गोदावरीची
जोड दिलेली आहे. तर हा जो काही एकत्र राहण्याचा सलोख्याचा सगळा जुना समृद्ध अनुभव होता, तो जसजसं शहरीकरण होत गेलं, म्हणजे माझा जो अनुभव आहे तो सगळा गावातला अनुभव आहे. गावांमध्ये सुद्धा आता सगळ्या शहरीकरणाच्या खुणा आलेल्या आहेत आणि ते पूर्वीचं वातावरण तसं तितकं राहिलेलं नाही आहे. असं असताना म्हणजे हिंदू मुस्लिम सलोख्याचा जो पाया आहे हा अशा सहजपणे असणाऱ्या सहजीवनाचा पाया पूर्वी होता आणि ते सहजीवन तशा प्रकारचं राहिलेलं नसताना तो सलोख्याचा ती भावना किंवा ती मूल्य कशी आणायची आणि ती केवळ संविधानामध्ये असल्यामुळं किंवा त्याचा उपदेश केल्यामुळे ती येऊ शकतील काय, असा एक पेच मला त्याच्याबद्दल विचार करताना जाणवत होता. आणि मला कुठेतरी असं वाटलं की नाही, त्या जुन्या गोष्टींचा आठव करणे किंवा त्याचं स्मरण करणे आणि ते लोकांच्या समोर ठेवणे हा त्याच्यावरचा खरा उपाय आहे. आणि कुठंतरी ह्या गोष्टी विस्मरणात चालल्या. जसं उर्दू भाषा जी आहे त्याच्याकडं कुठंतरी ही एक परकी भाषा म्हणून बघितलं जातं, तसं नाही आहे. म्हणजे उर्दू भाषेचा जन्म आपल्या इथं झालेला आहे आणि त्यामध्ये संत नामदेव हे दखनी भाषेतले पहिले कवी आहेत आणि त्या दखनी भाषेतून उर्दू तयार झालेली आहे. म्हणजे आता जर गंमत आहे की दखनी भाषेचा सगळ्यात जास्त संशोधन आणि अभ्यास हे उर्दूवाल्या लोकांनी केलेला आहे. कारण उर्दूवाले लोक तिला आपली आई समजतात, म्हणजे तिला कदीम उर्दू असं म्हणतात, म्हणजे उर्दूचं प्राचीन रूप. त्यामुळे आता जसं मन समजावून आहे तसाच उर्दू दखनी भाषेतला सगळ्यात जुना काव्यग्रंथ जो आहे तो त्याचं नाव कदमराव पदमराव असं आहे. म्हणजे आपलं मराठी आपल्याला ते जाणवेल, ते साधारण 1450 साली लिहिलेलं आहे. तर ह्या कदमराव पदमरावची हस्तलिखित पोथी जी आहे ती कराचीच्या वाचनालयामध्ये एकमेव प्रत उपलब्ध होती आणि तिथल्या उर्दूच्या अभ्यासकांनी 10-12 वर्ष खर्ची करून त्याचं संपादन केलं आणि त्यातून तो ग्रंथ पुढे आला. तर असं आहे, म्हणजे ते इतकं त्याचे धागे आपल्या इथं जुन्या काळापर्यंत असे गेलेले आहेत आणि ते एकत्र, म्हणजे नामदेव हे त्याचे पहिले कवी होते आणि एकत्र कबीर आणि पुढची सगळी मोठी परंपरा आहे. अशा या सगळ्या परंपरेचं स्मरण आपण करणं आणि आपल्या इतिहासाकडं अशा सकारात्मक दृष्टीनं बघणं आणि आपल्यातले जे इतर बांधव आहेत त्यांच्याकडं त्यांना वगळून आपण नाही करू शकत. आणि दुर्दैवानं अशा प्रकारच्या प्रवृत्ती हे दोन्हीकडचे कट्टर मंडळींकडं आहेत. म्हणजे तिकडं सुद्धा भारतीयत्व आपलं जे आहे त्याला कुठंतरी नाकारणं असं करणारी सुद्धा तिकडच्या बाजूला मुस्लिम मंडळींमध्ये तुम्हाला काही लोक दिसतील किंवा इकडच्या बाजूला असे दिसतील की नाही, हे वगळून एक प्रकारची, हे आपलं नाही आहे किंवा एक आदरनेस असे म्हणतात, आदरिंग असं इंग्रजीमध्ये शब्द आहे, त्याला एक परक पाडणे, अशा प्रकारची ही इकडची वृत्ती, अशा दोन्हीकडच्या ज्या टोकाच्या वृत्ती आहेत त्या याला कुठेतरी धोका उत्पन्न करतायत. आणि आता सध्या अशा आपल्या ह्या समृद्ध अशा वारशाची आठवण करणं, त्याला मेमराईज करणं याची गरज आहे आणि ती माझ्या कादंबरीमधून ते घडवून आणणं असं एक माझं उद्दिष्ट होतं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मला वाटतं हा विषयही तुम्ही शेवटी वाचकांच्यावर सोडून दिलेला आहे तिथं, बरोबर आहे ना. म्हणजे आपलं हे सगळं पुन्हा गाठायचं असेल तर सहजीवनाच्या ज्या मूळ कल्पना आहेत त्या सोशिक आहेत, सहिष्णू आहेत, उदार आहेत, त्याही घेतल्या पाहिजेत आणि नवीन बदललेल्या या आधुनिक मूल्यांचा पण अंगीकार केला पाहिजे. आणि हे ज्या न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत यामध्ये सुद्धा ते घडू शकतं. फक्त हे पॉझिटिव्ह दृष्टीनं जर विचार केला तर मात्र येऊ शकतं. आणि त्याचं कारणही तुमच्या ह्याच्यामध्ये आहे की ही उर्दूकडून आली का, ही मराठीतून आली का, ही या भाषेतून आली का, ती कानडी म्हणजे पलीकडची आहे का, हा विचार न करता प्रेमाची भाषा कोणती असा जर विचारला तर ती हृदयाची भाषा असते. आणि हृदयी एक झाले, या हृदयीचे त्या हृदयी घातले, आपणासारखे केले, हे जर माणसं करू शकली तर मला वाटतं भारत एकच आहे, नाही का. वेगळ्या भाषेवरनं त्यांच्यामध्ये फरक करण्याचं काहीच कारण नाही. आणि मला वाटतं तुमच्या कादंबरीचा मूळ आत्मा हाच आहे की लोकांनी ही आपली जुनी बीजं बघावीत, किती मूल्यवान आहेत. थोडीशी फुंकर घातली तर आपल्यालाच कळायला लागेल की आपण किती मोठे होतो आणि किती मोठा वारसा आपण, ठीक आहे, याचा अर्थ जुन्या बुरजावर आपल्या जुन्या भूतांना हका घातलेत असं पाहिजेही नाही आहे.
पण नवीन करत असताना जुन्याची जपणूकही केली पाहिजे. कारण ज्या मनाचं संवर्धन, संगोपन, पॅम्परिंग आपल्याला करायचं आहे ते मनाचंच करायचं आहे. मन तयार झालं तर मग शरीर तयार व्हायला काही वेळ लागत नाही असं मला वाटतं. असो, एकंदरीत ही कादंबरी लिहिताना तुमचे जे बघितलं तर ते वातावरण कोरोना काळातलं होतं आणि सगळ्या ज्या लिहिलेल्या आहे, मला वाटतं ययाती किंवा मृत्युंजय ज्या कादंबऱ्या आहेत त्यामधली पात्र स्वगत बोलत जातात. असं आहे, हे करत असताना सुद्धा ह्या सगळ्या ओढ्या किंवा नद्या एकत्र येऊन मिळाल्यासारखा ओघ कसा काय जमला? अवघड आहे ते काम. म्हणजे एका ठिकाणी तुमची ट्विटर पण बोलतंय, तो दर्गा पण बोलतोय, म्हसोबा पण बोलतो, काही माणसं पण बोलत आहेत, गाव बोलतं आणि हे सगळं बोलत असताना शेवटी वाचकाला वाटतं की आपला कुठंतरी हे तुटलेला नाही आहे, तो संदर्भ कायम ठेवला. हे कसं काय शक्य झालं? म्हणजे एकाच वेळा सगळीकडे धाड कशी घालता तसं काही आता ते मला सांगता येणं अवघड आहे, पण मला एक मी नक्कीच म्हणेन की मला ते लिहिताना खूप मजा आली. कारण हा एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग असा होता आणि एक तुर्की लेखक आहेत ओरहान पामुक नावाचे, त्यांची माय नेम इज रेड नावाची कादंबरी आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा प्रयोग त्यांनी केला की त्याच्यामध्ये लाल रंग बोलतोय, एक कुत्रा बोलतोय वगैरे. तर काहीतरी एक वैचारिक स्वरूपाची मांडणी त्याच्यामधून करायची होती, काहीतरी एक विचार सांगायचा होता. त्यामुळे मला ही म्हणजे योजना मला सोयीची वाटली होती आणि ते करताना मला अभ्यास मात्र बराच करावा लागला. कारण दखनी भाषा बोलते म्हटलं तर मला नीट दखनी भाषेची माहिती असणं आवश्यक होतं. किंवा हे हल्ली हे जे काही ध्रुवीकरण आहे त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा खूप मोठा रोल आहे की त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रम पण पसरवले जातात, भीती पसरवली जाते. म्हणजे त्याचा जेवढा उपयोग आहे तेवढाच त्याचे नकारात्मक पण असे पैलू आहेत. त्यामुळं मग माझ्या कादंबरीमध्ये व्हॉट्सॲपसुद्धा बोलते, व्हॉट्सॲप सांगते काय 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 काय, किंवा ट्विटरचं अकाउंट बोलते. तर ते मला हे सगळ्या गोष्टी मांडण्यासाठी या योजनेचा किंवा या प्रयोगाचा तसा चांगला उपयोग. आता ते मला कसं जमलं, ते मुळात जमले की नाही इथंपासूनच्या गोष्टी आहेत, त्यामुळे ते मला काही त्याच्याबद्दल सांगता येणं अवघड आहे. ते इतरांनीच सांगण्याच्या गोष्टी आहेत. असू दे, तुमचं आमचं जमलं म्हणूया आपण. पण एकंदरीत माणूस लिहितो, विचार करतो, त्यावेळी पात्र जरी फिक्शन असली तरी विचार तुमचेच असतात. त्यामुळं या सगळ्या कादंबऱ्यातून तुमचे जे मूळचे छंद आहेत ते दिसतातच ना. तुमचा पक्षी निरीक्षणाचा सण, त्या कादंबरीमध्ये माळढोक पक्षाला शोधायला तुम्ही गेलेला. त्या सोनारी गावामध्ये ते कोणता पक्षी, तो सोनमोर नावाचे जे एक्स्टिंग्विश व्हायला लागलेत, नामशेष व्हायला लागलेत, त्या पक्षाबद्दलही तुम्ही खूप बोललाय. म्हणजे राजकीय पक्ष वेगळे, परंतु या पक्षांची तुम्हाला आवड आहे आणि हे तुमचा जो मूळचा हे आहे तो तुम्ही पेरत गेलेला आहे. असा पुरातत्वचा तुमचा अभ्यास आहे. दर्ग्याची किती सालापूर्वीचा असेल, हे म्हसोबाची घुमटी केव्हापासूनची आहे, नदीकाठचा भाग आहे, हल्ली ती वाळलेली आहे. हे जर बारीक सारीक तुमची निरीक्षणं बघितली तर एक अभ्यासू मनुष्य याच्यातून दिसतो. केवळ एक अधिकारी लिहायला लागला आहे असं नाही वाटत. शब्दांची कुठेही तुम्हाला कमी पडलेली नाही. काय वर्णन करत असताना मानवी मनाचा सखोल अभ्यास केलेला आहे. प्रत्येकाचं मनोवृत्ती तुम्ही सांगत गेलात. त्या मग त्या हसनची असेल, त्या चिन्मयची असेल, चिन्मयच्या वडिलांची असेल, त्या आईची असेल, त्याच्या प्रेयसीची असेल, हे सगळी मानसिकता त्या याच्यामध्ये, याला मला वाटतं परकाया प्रवेश म्हणतात, असा करून तुम्ही कसं काय चाललात हे मलाही हे आहे. परंतु असो, पण त्या जनकल्याणच्या ट्रस्टने असं नका, तुम्ही ज्या ट्रस्टमध्ये काम करत होता तो ट्रस्ट मला तिथे दिसायला लागतो. आणि आटपाट नगर म्हणत म्हणत तुम्ही कुठेतरी जुन्या इंद्रप्रस्थ, प्रतिष्ठान ही शहरांची नावं जी घेतलीत, हे कसं काय? म्हणजे कुठेतरी आपला जो जुन्याचा सोस आहे तो तुम्ही पाळलेला आहात असं वाटतं. खरंच म्हणजे तो जरा बोला. अश्मक प्रदेश हे शब्द म्हणजे फक्त आम्हाला कुठेतरी मानववंशशास्त्र किंवा पुरातत्वमध्ये सापडतं. नाही, मराठी म्हणजे एकूण इन जनरल साहित्य जे आहे ना ते यासाठी मला खूप काय म्हणतात त्याला मोठं असं वाटतं की एकूण सामाजिक वास्तवाबद्दल किंवा समाजाबद्दल समाजशास्त्र किंवा ह्युमॅनिटीजचे जे काही विषय आहेत ते एका विशिष्ट अशा चौकटीमधून त्याच्याबद्दल भाष्य करत असतात किंवा त्याच्याबद्दल बोलत असतात.
साहित्याला मात्र कुठल्याही याची अशी मर्यादा नाही आहे. त्यामुळे जर संस्कृत साहित्यामध्ये जर आपण बघितलं की लेखक कसा असावा, तर त्यात त्यांनी असं सांगितलं की त्याचा अनेक विषयांचा अभ्यास असावा, म्हणजे त्याला सर्व विषयांची माहिती असावी, त्यातलं तज्ज्ञता असावी, तर मग त्याला खरी मजा किंवा खरी खोली किंवा ती येऊ शकते. तर म्हणजे नोकरीच्या निमित्तानं वेगवेगळ्या भागांमध्ये राहणं असेल किंवा आवडीमुळे वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करणं असेल, तर त्याचा उपयोग मला ह्या कादंबऱ्या लिहिताना नक्कीच झालेला आहे. तर आटपाट देशातल्या गोष्टी ही जी मी कादंबरी लिहिली, तर तेव्हा पहिल्यांदाच मी लिहित होतो आणि कुठंतरी मला हे मनावरती असं एक थोडासा ताण होता की आपण आपले जे कंडक्ट रूल्स आहेत त्याच्यामध्ये राहून आपल्याला लिहायचं आहे आणि हे फिक्शन आहे, हे ठसवायचं आहे. म्हणून मी मुद्दाम तो देशसुद्धा एक काल्पनिक देश, असा आटपाट देश म्हणून घेतला. आणि आता काल्पनिक देश घेतलाय तर मग शहरांची गावांची नावं सुद्धा काल्पनिकच यायला पाहिजेत. पण त्याच वेळेला मी हा संपूर्णपणे भारत देशासारखीच सगळी लक्षणं असणारा तो देश त्याच्यामध्ये वर्णन केलं. त्यामुळे वाचताना लगेच लक्षात येऊ शकतं की हे भारत देशाबद्दलच बोलतायत. मग नावं घेताना मात्र मला शहरांची, प्रदेशाची नावं मी प्राचीन काळामधली, जसं आपल्या इथं महाराष्ट्र हा आपला जो आहे आत्ताचा, तर त्याला सगळ्यात प्राचीन उल्लेख हा अश्मक प्रदेश म्हणून आहे त्याच्याबद्दलचा. तर मग मुद्दा मी अश्मक प्रदेश असा घेतला. किंवा माझं जे शहर आहे त्याचं नाव धेनुकाकट असं आहे. जर आपण पुणे जिल्ह्यातल्या कार्ले भाजे लेण्यांमध्ये जर गेलो तर तिथं अनेक स्तंभांवरती असे जे शिलालेख लिहिलेत, त्यात त्यांनी असं लिहिले की अमुक अमुक मनुष्य हा धेनुकाकट गावातला, त्यांनी हा स्तंभ दान केलेला आहे. जवळपास 15-20 शिलालेखांमध्ये धेनुकाकट शहराचा उल्लेख, आणि अनेक तज्ज्ञांनी त्याचा शोध घेतला, हे धेनुकाकट नेमकं कुठं आहे. काही लोक जुन्नर म्हणाले, काही डहाणू म्हणाले, काही हे धरणी कोटा तिथलं आहे. तर ते अशी मी जुनी नावं घेतली. त्यातून मला हे पण एक सांगायचं होतं की आपल्या इथं बऱ्यापैकी असे एक, ज्याला इंग्रजीमध्ये कंटिन्युटी म्हणतो, अशी प्राचीन काळापासूनची आपल्या समाजामध्ये आहे. म्हणजे अगदी 500-1000 वर्षांपासून पूर्वीची सुद्धा मूल्य असतील, काही पद्धती असतील, काही रिच्युअल्स असतील, ते कंटिन्यू होताना आपल्याला दिसतात. म्हणजे हे जे काही सलगता आहे आपल्या संस्कृतीमध्ये, हो, प्राचीन काळापासूनची, ती पण मला त्या नावांमधून दाखवायची होती. बरोबर. आपण आपला गांधारपर्यंतचा गांधारी हे पण सांगतो. त्यामुळे आपल्या जुन्या भारतवर्षाच्या सगळ्या आठवणी त्यानिमित्तानं जागृत झाले. आणि त्याला आज तो प्रश्न आपल्याला पडतो का बघा. 788 साली जन्मलेले शंकराचार्य त्या कालडीसारख्या गावातून जाऊन 4 ठिकाणी आपले मठ स्थापन करतायत. हे ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळी यांना बांधून ठेवणारी काहीतरी वेगळी शक्ती होती. मला वाटतं तुमच्या कादंबरीतून ही दखनी भाषेच्या रूपानं ही शक्ती तुम्ही मांडलेली आहे. त्यावेळी माणसं किती समजूतदार होती. त्यांचा तो मंडन मिश्रा बद्दलचा वाद जो झालेला तोही बघितल्यानंतर त्या काळात हे कसं शक्य होतं. आणि त्या मंडन मिश्राची बायको ही त्याचा जज होती. हे सगळं ऐकल्यानंतर असं कुठेतरी होतं आपल्याकडे. आज कुठेतरी आपण हरवलो आहे. हे शल्य किंवा ही खंत जाणवण्यासारखे तुमच्या या दोन्ही कादंबऱ्या आहेत. प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. आणि तुम्हाला हे थोडंसं इतर काही नसावं नाहीच, पण हे व्यसन आहे असं मी म्हणतो. चांगलं व्यसन आहे. कारण संस्कृतमध्ये मगाशी तुम्ही उल्लेख केला की व्यसन असावं असं म्हणतात. ते मी म्हणजे लोकार्थानं नव्हे बरं का. व्यसनानी संती बहुनी व्यसनेषु द्वे व्यसनम प्रधानम विद्याभ्यासम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम असं म्हणतात. करायची तर 2च व्यसनं करा. एक अभ्यास करा, नाहीतर एक मनाचं हे डेव्हलप करा. त्यापैकी अभ्यासाचा मला वाटते तुम्हाला व्यसनच आहे. असो, मी आता शेवटच्या ह्याच्याकडे वळतो. कारण किती बोलायचं हे काळच नाही समजलं तरी चालेल, पण कुठं थांबायचं हे मात्र समजलं पाहिजे. पण एक घरचा प्रश्न विचारतो की ह्या सगळ्या इन्कम टॅक्सचे अधिकारी म्हणून कायम व्यस्त असता. कुठे पहाटेचं निघावं लागतं, रात्री उशिरा येता, गेलात तर 2-3 दिवस तिकडेच असता तुम्ही. या सगळ्या धकाधकीचं जेवण किंवा ही सगळी बघितल्यानंतर घरच्यांनी तुम्हाला, वहिनीने वगैरे, वेळ देणं किंवा मुलांच्यासाठी तुम्ही अभ्यास असेल, काही असेल, ज्या गृहस्थ म्हणून ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पाळताना त्यांची मदतच झाली असावी, विरोध नक्की झाला नसेल तर हे वातावरण कसं काय तुम्ही सांभाळलं, म्हणजे आम्हाला ते सांभाळायला बरं पडेल म्हणून सांगा. ते मी नाही सांभाळलं, त्यांनीच मला सांभाळून घेतलं असं म्हणता येईल.
इनफॅक्ट आज इथे येताना बायको पण तिची पण इच्छा होती बरोबर येण्याची, पण तिला पाठीचं दुखणं असल्यामुळं प्रवास टाळायला सांगितल्यामुळे ती नाही आली. पण लिखाण करताना सलग सुट्टी घेऊन, म्हणजे इतर लोक जे लेखक मंडळी असतात त्यांचा तोच पेशा असतो, त्यांना सलग वेळ असतो, तसं शक्य नसल्यामुळं सुट्टीच्या दिवसांमध्ये वेळ मिळेल तसा अशा पद्धतीनेच हे लेखन केलं आणि बराचसा तो कुटुंबाच्या हक्काचा वेळ तो कुठेतरी घेऊनच ते झालेलं आहे. त्यामुळे त्यांची त्याबाबतची काय सहकार्य किंवा त्याबाबतची मदत आणि तिला त्यांना माझ्या सगळ्या लिखाणाची पहिली वाचक माझी बायकोच असते, तिला पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळं तिनं पण त्याला नेहमीच सपोर्ट दिलेला आहे. पण आवड असेल, तीव्र आवड असेल तर तुम्ही किती जरी व्यस्त असला तरी त्यासाठी तुम्ही वेळ नक्कीच काढू शकता. उलट रिकामा असेल माणूस तर त्याच्याकडून गोष्टी न होण्याची शक्यता असते. जेवढ्या तुम्ही बिझी असेल तेवढ्या वेगानं तुम्ही इतर पण गोष्टी करू शकता, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. पण मी हे असं विकेंड्समध्ये जसा वेळ मिळेल तसं तुकड्या त्यामुळे माझ्या कादंबऱ्या लिहायला सुद्धा 2.5 वर्ष 3 वर्ष 3.5 वर्ष असं बऱ्यापैकी काळ लागत गेलेला आहे आणि त्यामध्ये कुटुंबियांची खूप मोठी मदत झालेली आहे. संसारी माणसाच्या जीवनामध्ये पत्नी अपत्य यांचं सहकार्य असल्याशिवाय काही घडत नाही आणि ते तुम्हाला लाभलेलं आहे. प्रतिष्ठा लाभलेली आहे, पद लाभलेलं आहे, देशाची सेवा करतायत. हे करत असताना माझ्या देशाला कुठं विस्कटलं जात नाही ना, हे कुठंतरी सांधलं जावं यासाठीचं लिखाण करताय. नक्कीच यामागे काहीतरी हा उद्देश आहे की केवळ काही लिहावं आणि लेखक म्हणून मिरवावं हे नक्की तुमच्या मनामध्ये नाही आहे. जे वेळ आपल्याला वाटतं की ते काहीतरी चुकतंय असे नका, पण मी माझ्या परीनं माझी हवी त्याच्यात मी अर्पण करेन हा भाव त्याच्यामध्ये असला पाहिजे. तेव्हा मी फक्त शेवटचा प्रश्न विचारतो आणि थांबतो की हे 2 तर तुम्ही वाचकांना दिलेलेच आहे, तिसरं काही देणार आहात का ते सांगा. म्हणजे नाही, नवीन काहीतरी लिहायचं इच्छा आहेच. इनफॅक्ट हा जो विषय माझ्या डोक्यामध्ये तो अगदी सुरुवातीपासूनचा विषय आहे. ते म्हणजे आपल्या इथले एकूण जातींमध्ये जो काही समाज विभागला गेलेला आहे तर त्या माझा समाजशास्त्र विषय सुद्धा होता आणि त्यात सुद्धा माझा इंडियन सोसायटी हा जास्त आवडीचा विषय होता, कास्ट फॅमिली वगैरे. तर त्या विषयाला अनुषंगून काहीतरी फिक्शनमधून लिहावं अशी इच्छा. मी स्वतः माझं लग्न आंतरजातीय आहे त्यामुळं तो मी अनुभव अगदी जवळून घेतलेला आहे. तर पुढची कादंबरी त्या विषयावरती लिहावं असं डोक्यामध्ये आहे. त्यासाठीचं वाचन वगैरे सध्या चालू आहे. हल्ली आंतरजातीय विवाह होतात पण ते प्रेमविवाह असतात. रीतसर बघायला जणू हवेत असं तुमचं मत दिसतंय. हरकत नाही, याला जाती अंताची लढाई असं म्हणतात. आणि ज्यावेळेला आपण आपली मुलं परदेशामध्ये चाललेली आहेत, तिथलं शिक्षण घेत आहेत, नव्या ह्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या पहिरण्याच्या सगळ्या जर आपण हे करतोय तर ज्या निसर्गानं आपल्याला हे दिलेलं आहे त्यामध्ये जातीच असल्या, आता काल परवाच जातनिहाय जनगणनेचं हे झालेलं आहे, ते का होईल त्यावेळं होईल. परंतु फक्त निसर्गनिर्मित 2च जाती आहेत, एक स्त्री आणि पुरुष असं वाटतं. आणि या स्त्री आणि पुरुषांना दोघांनाही जर शिक्षणाचा स्पर्श झाला तर काय होतं त्याचं रूप म्हणजे आजचे आपले साहेब. आणि एक सुंदर कल्पना याने दिली आहे. एक इन्कम टॅक्स अधिकारी म्हणूनच नव्हे तर माणसांना जोडणारा हा एक वेगळा धागा त्याने आपल्या कादंबऱ्यातून आला आहे. या 2 कादंबऱ्या म्हणजे भारत यांचं वेगवेगळी रूपं गंगा जमुनेच्या रूपानं जोडणाऱ्या आहेत असं मी समजतो. आणि यानंतरच्याही कादंबऱ्यांचा आपण वाट पाहूया. आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं आज एकही मनुष्य न हलता या ठिकाणी बसले आहेत. राहुलजी मगाशी मला म्हणत होते की मी फार बिझी आहे, पण या कामासाठी ते आज वेळ काढून आलेले आहेत. मला वाटतं काडाप्पा सर आले नाहीत परंतु आज त्यांच्या शुभेच्छा आपल्यावर आहेत. मगाशी डॉक्टर कुलकर्णी आपल्याला भेटल्या, प्रिया कुलकर्णी. तर चांगली चांगली माणसं येत आहेत की या व्यासपीठावर वेगवेगळ्या प्रोफेशनमधले लोक येत आहेत आणि आपल्या भारतीयत्वाचा आत्म्याचा शोध घेत आहेत. आणि तो जर गवसला तर तो तुमच्या पुढच्या ह्याच्यातून गवसेल आणि अधिक चांगले हे वस्त्र विणलं जाईल. कारण या वस्त्रनगरीमध्ये तुम्ही आले आहात, ते कसं विणायचं हे इथले चांगले लोक म्हणतात. धन्यवाद.